ओबीसी सत्यशोधक परिषद चलो धम्म की ओर या ओबीसींच्या धम्म चळवळीचे प्रणेते, कामगार चळवळीतले कार्यकर्ते, त्याबरोबरच पर्यावरणवादी चळवळीचेही कार्यकर्ते, अशा परिवर्तनाच्या पुरोगामी आणि बदलाच्या चळवळींमध्ये ज्यांचा सक्रिय सहभागच नव्हे तर त्यांच्या उभारणीमध्ये ज्यांचा वाटा राहिला, असे उल्हास राठोड यांचं KM इस्पितळात निधन झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा दादरच्या स्मशानभूमीपर्यंत आली आणि या अंत्ययात्रेमध्ये जे मान्यवर सहभागी झाले त्यांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केली आहेत. या ठिकाणी कामगार चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, समाजवादी चळवळ असेल, आंबेडकरी चळवळ असेल, धम्म चळवळ असेल, ओबीसी चळवळ असेल, अशा सर्व चळवळीचे कार्यकर्ते नेते उपस्थित होते. या मान्यवरांच्या उल्हास राठोड यांच्याविषयी काय भावना आहेत या त्यांच्या शब्दातच जाणून घ्या. अत्यंत दुर्दैवी आहे घटना की एक आंबेडकर चळवळीला आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म चलो म्हणून सांगणारा आणि उपरे काकानंतर ज्या एक बौद्ध धम्माची जी चळवळीला एक म्हणजे ओबीसीमध्ये घेऊन जाणारे खऱ्या अर्थानं जी चळवळ जी सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या नावानं ज्या माणसानं चालवली, अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक कार्यकर्त्यांना आणि लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब ओतप्रोत सांगणारा असा हा म्हणजे बाबासाहेबांचा आता सैनिकच म्हणावा लागेल, तो अचानक दुर्दैवानं आपल्यामधून गेलेला आहे. खरं म्हणजे प्रचंड मोठी हानी झालेली आहे या चळवळीची. पण मला आशा आहे की त्यांनी घडवलेले जे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी घडवलेली जी काही एक चळवळ आहे, त्या चळवळीमधले कार्यकर्ते त्यांनी केलेलं हे कार्य कुठंही कशाही पद्धतीनं पुढं नेल्याशिवाय राहणार नाहीत याबद्दल मला खात्री आहे. कारण त्यांनी जे घडवलेले कार्यकर्ते ते एवढे पक्के आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी ह्या सर्व लोकांना एक वेगळा विचार दिला आहे आणि खऱ्या अर्थानं आज देशामध्ये जी काही एक वेगळी संस्कृती आणि वेगळ्या पद्धतीनं धार्मिक हिंसाचाराचा थैमान घातला असताना सुद्धा या बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागताच्या विचारांकडं लोकांना प्रवृत्त करणं आणि लोकांचं परिवर्तन करणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य हे उल्हास राठोड यांनी केलं. त्यामुळं या बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं, ज्या पद्धतीने उपरे काकांचं कोरलं गेलं हे म्हटलं तर खरंच अतिशयोक्ती होणार नाही. तेव्हा या अशा एक सर्व चळवळीमध्ये म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये तर बौद्ध धर्माची असेल किंवा एक एन्व्हायरमेंटची असेल किंवा कामगारांची चळवळ असेल, असे विविध पैलू असणारे विविध पैलू असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामधून दुर्दैवानं गेलं. खरं म्हणजे त्याचं वय नव्हतं आणि असं असताना ते ज्या पद्धतीने उपरे काका गेले, अचानक त्यांना सनस्ट्रोक झाला आणि ते गेले, त्याच पद्धतीने दुर्दैवानं हे आज म्हणजे यांना सुद्धा सनस्ट्रोक झाला. त्यांना आयत्या वेळा त्यांच्या मिसेसने KMमध्ये नेलं, उपचार चालू होते. मी स्वतः त्यांना बघायला गेलो, उपचाराला चांगला प्रतिसाद देत असताना मला काल महाड मुक्कामी असताना अचानक मेसेज आला की त्यांचं निधन झालं. खरंच अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत म्हणजे अपरिमित अशी ही बौद्ध धम्माकडे चलो या चळवळीची हानी झालेली आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल, आंबेडकरी समाजसुद्धा, तर त्यांनी दिलेला हा जो विचार आहे या सर्व देशामधल्या तमाम गोरगरीब शोषित जनतेने बौद्ध धम्माकडे झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं इथं असणारी मनुवादी संस्कृती मोडीत काढायला पाहिजे. तो विचार घेऊन पुढं जा, एवढीच त्यांना खऱ्या अर्थाने ही आदरांजली श्रद्धांजली असेल. मी त्यांना आंबेडकर कुटुंबियांच्या वतीनं
आमच्या पीपल एज्युकेशन सोसायटी, कारण त्याच्या मिसेस आमच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये आहेत, त्या सोसायटीच्या वतीनं, आमच्या रिप्ले सेनेच्या वतीनं आणि ते ज्या म्हणजे सांताक्रूजला राहत होते, जिथे आमची बौद्धजन पंचायत समिती आहे, शाखा क्रमांक 154, त्यांनी सर्व सहकार्य केलं. तर आमच्या या बौद्धजन पंचायत समितीच्या असणाऱ्या मुंबईमधल्या 900 शाखांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण शेवटची श्रद्धांजली वाहतो. नमो बुद्धाय, जय भीम. सगळे जे काही आंबेडकरवादी असो, मार्क्सवादी असो किंवा पर्यावरणवादी या संबंध क्षेत्रातले आज लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आदरांजली व्हायला म्हणून. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं आणि ते घडत गेलेलं होतं. कारण म्हणजे मी सर्वप्रथम भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे त्याला लाल सलाम देतो आणि आदरांजली अर्पण करतो. तसा माझा आणि आमचा संबंध त्याचा फार पूर्वीपासनं, तो जेव्हापासून तरुण होता तेव्हापासून आलेला आहे. कारण तो ज्या डिफेन्समध्ये याच्यामध्ये कामाला होता तिकडे ही युनियन ही आमच्याशी संलग्न असलेली आहे. त्या युनियनमध्ये तो कार्यान्वित होत होता आणि त्या माध्यमातून तो ज्या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटनेकडे येत होता. आयटकमध्ये तो सहभागी झाला आणि त्यांनी नाका कामगार आणि बांधकाम कामगार यांची बांधणी केली. तर त्याच्यामध्ये तो घडत गेला. मला आता असं आठवतं की त्या ठिकाणी जो कालिना त्या परिसरात राहत होता त्या ठिकाणची आमची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शाखा आहे त्याच्यातही तो सहभागी घेत होता. भारत बंद जो झाला, आता मला तारीख आठवत नाही, त्यावेळेला त्या ठिकाणचा रस्ता रोको करण्यासाठी त्यांनी नाका कामगार हे त्या ठिकाणी उतरले होते. त्याचं एक वैशिष्ट्य होतं, तो ॲक्टिव्ह होता, म्हणजे तो कृतिशील होता आणि आंदोलनामध्ये सहभागी होत होता. त्याच्यानंतर त्यांनी ही एक जबाबदारी घेतली आणि ती पेलवली समर्थपणे. हनुमंत उपरे यांच्या बरोबर ओबीसी समाज, म्हणजे त्यांनी ते व्यापक केलं. बंजारा समाजाचा तो निश्चितपणे नेता होता, त्याच्यामध्ये काम करत होता. नंतर ओबीसी समाजामध्ये काम करत राहिला आणि त्या चळवळीमध्ये त्याची त्यांनी बांधणी केली. विशेषतः त्याचं वैशिष्ट्य असं की अत्यंत सोप्या शब्दामध्ये तो व्याख्यान द्यायचा आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो अंधश्रद्धा आणि कर्मकांड याच्या विरुद्ध त्याची संबंध विचारसरणी होती. त्याचं प्रबोधन ते करत होतं आणि त्याच दृष्टिकोनातनं बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारला आणि त्या प्रकारच्या चळवळीची एक बांधणी करताना त्यांनी कधीच एक आपलं उद्दिष्ट त्याचं म्हणजे समोर होतं की ही व्यापक चळवळ झाली पाहिजे, परिवर्तनाची चळवळ झाली पाहिजे. धम्म परिवर्तनाच्या बरोबर कर्मकांड आणि त्याच्याबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन आला पाहिजे. संविधानिक जे तत्त्व आहे, घटनेचं प्रिॲम्बल आहे ते रुजवलं गेलं पाहिजे आणि परिवर्तन झालं पाहिजे. आणि परिवर्तनामध्ये कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाज असे ते पेळले गेलेले लोक आहेत ते सामील झाले पाहिजेत. अशा प्रकारचं ते व्यापक प्रबोधन होतं आणि त्यामुळे ते आज सगळ्या ठिकाणची लोक त्याच्यामध्ये सामील होते आणि त्याचे मला वाटतं हे जे कार्य पुढे नेलं पाहिजे. खरं म्हणजे पुढल्या काळामध्ये महाराष्ट्राचा एक मोठा नेता तो झाला असता. आताही नेतृत्व होतं त्याच्याकडे, पण 57 वर्ष फक्त वय होतं आणि या वयामध्ये त्याचं जे काम आहे ते मोठं काम आहे आणि आपण तो एक महाराष्ट्राचा नेता गमावलेला आहे असं मला वाटतं. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे परत एकदा मी त्यांना लाल सलाम देतो. जय भीम. उल्हास राठोड हे एक धडाडीचे पुरोगामी चळवळीचे नेते आपल्याला काल सोडून गेलेत. हे चळवळीचं फार मोठं न भरून निघणारं नुकसान आहे. याचं कारण असं की उल्हास राठोड हे केवळ एकाच चळवळीशी संबंधित नव्हते. मुळात कामगार चळवळीतून पुढे आलेलं हे नेतृत्व नंतरच्या काळामध्ये ओबीसी चळवळीशी जोडलं गेलं, बौद्ध धम्माच्या चळवळीशी जोडलं गेलं, त्यानंतर पर्यावरणाच्या चळवळीशी जोडलं गेलं. असे पुरोगामी चळवळीतले सगळे विविध विषय अगदी सक्रिय स्वरूपामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हाताळले. चळवळीविषयी जेवढं प्रेम तेवढाच जिव्हाळा कार्यकर्त्यांविषयी सुद्धा.
अगदी मृदू भाषण, कमी शब्दात बोलणं, सहसा कुणाला दुखावणार नाही, असा हा चळवळीचा एक खंदा नेता आपल्याला सोडून गेला. देशाची पुरोगामी चळवळ एकूणच संकटात असताना अशा वेळेस एकेका कार्यकर्त्याची किंमत, चळवळीला किंमत माहीत असते. आणि अशा संकट काळामध्ये पुरोगामी चळवळीतून एक कार्यकर्ता निघून जाणं आणि कायमस्वरूपी आपल्याला सोडून जाणं ही फार दुःखाची गोष्ट आहे. त्यांचे कुटुंबीय यांच्याशी सुद्धा माझा बऱ्याच वेळा संपर्क झाला होता. त्यांच्या घरी मी राहिलेलो होतो. सर्व कुटुंब हे प्रेमळ होतं, चळवळीशी एकरूप झालेलं होतं. असा दिलदार चळवळीचा नेता, एक दिलदार मित्र सोडून गेलेला आहे. त्याला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि क्रांतिकारी अभिवादन करतो. ओबीसी चळवळीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे की ओबीसींची लोकसंख्या देशातली पाहिली तर या देशातला प्रमुख समाज ओबीसी समाज आहे आणि त्यांना धम्माच्या वाटेवर नेणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज जर पाहिलं मणिपूरमध्ये जी वाद उफाळलेले आहेत, म्हणजे देशाला ते चॅलेंज आहे. संविधानाचा ढाचा आहे तो तोडला जातो आहे आणि यांना जोडणारा जो विचार आहे तो धम्माचा आहे. आणि म्हणूनच मुंबईतले आम्ही आगरी, कोळी, भंडारी, माळी हे मुक्ती कोण पते हे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चाललो होतो. माझे नेते दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नगोल पाटील यांनी याच्यावर काम केलेलं आहे. परंतु त्याला एवढी प्रसिद्धी नव्हती आली. परंतु ओबीसींच्या धम्माच्या वाटेवरच्या चळवळीत हनुमंत काका उपरे असतील, राठोड असतील यांनी खूप मोठं योगदान दिलं. आज याची दखल तसं ओबीसी बांधव घेताना दिसत नाही. परंतु निश्चितपणे हा जो त्याग आहे उल्हास राठोड यांचा वाया जाणार नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनात त्यांचं फार मोठं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांचं काम आणि देशाची सद्यस्थिती पाहता त्यांचं काम हे खरा उपाय आहे सगळ्या समस्यांवर. आणि म्हणून आम्ही त्यांना कधी विसरणार नाही. त्यांचा कार्याचा जो वारसा आहे तो पुढे नेण्यासाठी निश्चितपणे आज आम्ही सगळे आगरी, कोळी, माळी, भंडारी ते प्रतिज्ञा करतो. एक बाहेर अशी सर्वसाधारण समजूत आहे की पर्यावरण रक्षण म्हणजे कुठले तरी वाघाचं, सापाचं आणि फुलपाखरांचं, वेलमाशाचंच फक्त रक्षण आणि आपण स्वतः सुरक्षित आहोत. त्या जीवजाती धोक्यात आल्या, आपल्याला मानवजातीला काही समस्या नाही असं एक मानलं जाते. इथे फार थोड्यांनाही समज आहे की मानवजात आणि पूर्ण जीवसृष्टी ही पृथ्वीची जडणघडण आपण मोडल्यामुळे 1756 स्वयंचलित यंत्र आल्यापासून की आता अतिशय वेगाने कॅटॉस्ट्रॉफिक महाविस्फोटक पद्धतीने कोलॅप्स कोसळून 5 ते 30 वर्षात मानवजात आणि जीवसृष्टी नष्ट होते. मी एक शब्दाची अतिशयोक्ती करत नाही आहे. प्रश्न असा झाला आहे की हे समजणारी माणसं फार थोडी आहेत, समजून घेणारी, आणि ते आपल्या जीवनशैलीच्या विरोधात जाते म्हणून ते सत्य मान्य करणारी. ते आता जे मी आलो आहे ते मला दुःखाची बाब आहे की उल्हास राठोड हे कार्यकर्ते त्यापैकी होते. त्यांचं सामाजिक भान मोठं होतं, त्या दृष्टीने पण ते काम करत होते. शोषित, दलित, मग ते बांधकाम कामगार असू दे किंवा अनेकांच्या वेगवेगळे ओबीसी परिषदेचं सत्यशोधक. परंतु हा एक वेगळा प्रकार असा होता की गेले 30 वर्ष जवळजवळ मी त्यांना बघितलं की त्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी इतक्या प्रामाणिकपणे काम केलं की प्रत्येक आंदोलन असू दे, मग ते शिवाजी पार्क मैदान असेल, मैदानं वाचवणं असू दे की बांधावरील सिलिंगने माईंबे बुजवल्यावर काय मुंबईवर अनर्थ ओढवणार जो पूर्वी 26 जुलैला दिसला तो रोखण्यासाठी काम करणं, किंवा जैतापूर, नाणार, वाढवण मेगापोर्ट, कोकण वाचवणं, तिथपासून ते सरळ ह्या पद्धतीचं जीवन पद्धती जगणं की नैसर्गिक शेती, चरखा, हातमाग आणि माती बांबू कुडाची घरं हे ते स्वतः करत होते. ते स्वतःचे खादीचे कपडे, त्यांनी एकच पद्धतीचे खादीचे मोजके कपडे ते कायमच्या स्वरूपामध्ये त्यांनी घातले त्यांच्याही लक्षात आल्यावर. आणि दुसरी गोष्ट अशी की एक प्रसंग सांगतो की आसाममध्ये ते ब्रह्मपुत्रेमध्ये बेट तयार केलं, ते जाटाव म्हणून आहेत त्यांनी, आणि ते खूप दुर्गम आतमध्ये आहे. बेट
आता ह्यांना जेव्हा ते आमचं बोलणं झालं सभेमध्ये आणि मग ते स्वतः तिकडे गेले, तेव्हा ते एकटे गेलेले होते आणि अनेक किलोमीटर त्या बेटावर जाण्यासाठी ते स्वतःच चालत तिथे गेले, कारण तो माणूस तिथेच राहत होता त्यावेळेला आणि अजूनही असतील. तर हे जे काही त्यांची जाणीव आहे ना ती महत्त्वाची आहे, की स्वतःला तोशीस घेऊन त्याचं स्वतःच्या सगळं झोकून देऊन स्वतःचं नुकसान करून घेऊन ते लौकिक अर्थाने लोक म्हणतात ते सगळं करणं. तर हा प्रकार आहे ना हा फार विशेष आहे, की जीवसृष्टीबद्दल आपल्याला आत्मीयता आपणच सजीव असून आपल्याला वाटत नाही अशी बाहेर स्थिती आणि यंत्राचं प्रेम आहे. त्यावेळेला त्या माणसाला हे कळत होतं आणि शक्य तेवढं ते पूर्ण चालणं पसंत करत होते. तेच गंगेच्या वेळेच्या उपोषणाबाबत घडलं. ते तिसरा आत्मबोधानंतरचा पण बळी चौथा जाऊ नये म्हणून जी काही कार्यकर्ते गेले धडपडून ताबडतोब, कुंदन राऊत माझ्या बरोबर आहेत त्याच्यापैकी, तर उल्हास आणि सगळे तिकडे गेले, त्यांना तिकडे समजावत बसले की बाबा हे असं नका करू, ही निर्दय राजवट आहे, ती काय मानत नाही आहे आत्मक्लेश किंवा उपोषण या पद्धतीनं ते मानतच नाही म्हणतात. तर ते 119 दिवस उपोषण करून सानंदांचा बळी गेला, पुढच्यांचा पण गेला. तर ह्या पद्धतीने नको, हे काय इकॉनॉमी घडवते आणि गंगा आणि सर्व नद्यांचं पृथ्वीवर काय होते हे नीट समजावून दिलं गेलं पाहिजे, की आपली औद्योगिकरण आणि शहरीकरण इकॉनॉमी कशी कारणीभूत आहे. तर हे सगळं ते व्यवस्थितरित्या काम करत होते. तर आता या परिस्थितीत अशा पद्धतीने त्यांचं अकाली निधन होणं ही खूप मोठी हानी आहे सर्वदृष्ट्या. अतिशय क्लायमॅक्स शेवटच्या क्षणाला ही मानवजात जीवसृष्टी, मी म्हणालो 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसची वाढ सुरू झाली आहे. 2 वर्षांनी आपण पूर्ण कोलमडून पडते आहे, पूर्ण हवामान सगळं कोसळते आहे तापमानवाढीमुळे आणि अटलांटिकचा जो उष्णता वितरणाचा पट्टा आहे ना तो 2 वर्षानंतर पूर्ण त्याचं उष्णतेचं वितरण बंद पडते. हे एकदम भयंकर पद्धतीने होणार आहे. तर ते आता ते समजल्यावर सरळ यवतमाळ त्यांच्या आर्णी गावामध्ये जाऊन त्यांनी मातीच्या घराची आखणी सुरू केली, नैसर्गिक शेती सुरू केली. बियाण्यांच्यासाठी ते साखरकर वगैरेंना भेटून ती चळवळीमध्ये त्यांनी 15 वर्ष 20 वर्ष खूप जोरात लक्ष दिलं. माती बांबूच्या कोड्याच्या घराच्या दृष्टीने चरका हातमागावच्या बाबत पूर्ण सुरू केलं, सगळी बिबिरांमध्ये आणि स्वतः राहणं. आता ते म्हणत होते की मी या काही दिवसांमध्ये कदाचित विहारीच घेईन, मी सरळ गावी जाईन, मला तसंच जगायचं आहे, कारण ही जीवनशैली अस्तित्वाच्या विरुद्ध जाते. आणि अशा बरोबर वेळेला ना मला खूप दुःख होते की अशाच वेळेला नेमकं त्यांचा अंत झाला. तो व्हायला नको होता, त्यांना दीर्घायुष्य मिळायला पाहिजे होतं आणि पुढे ते कार्य पुढे जायला पाहिजे होतं. हे मला खूप दुःख व्यक्त करतो मी याबाबत उल्हास राठोड यांच्याबद्दल. खरं तर आज या देशामध्ये असणारी अराजक सदृश्य परिस्थिती आणि हा देश विध्वंसाच्या वाटेवर उभा असताना इथल्या सांप्रदायिक शक्तींविरुद्धची जी वैचारिक लढाई आहे त्या लढाईतला एक प्रमुख शिलेदार उल्हास राठोड यांच्या निधनाने हरपला अशी माझी प्रामाणिक भावना आहे. कारण चलो बुद्ध की ओर हा जो ओबीसी समाजामध्ये सुरू झालेला धम्मक्रांतीचा प्रवाह हा ज्यांच्या नेतृत्वाखाली इथे सुरू झाला ते हनुमंत काका उपरे यांचे निकटचे सहकारी, अत्यंत जवळचे विश्वासू साथीदार अशी एक प्रामुख्याने उल्हास राठोड यांची ओळख होती. हनुमंत काका उपरे काकांच्या निधनानंतर ते एक जे मिशन आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीचा अन्वयार्थ वैचारिक अर्थाने ज्या प्रमुख वैचारिक अधिष्ठान असणाऱ्या ओबीसी पुढाऱ्यांनी लावला त्यामध्ये खरं तर जो आमचे उल्हास राठोड आहेत यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. आणि इथल्या एकूणच सर्व आरावर्गाची जो सत्ता संपत्ती प्रतिष्ठा आणि ज्ञानापासून वंचित आहे, जो इथल्या व्यवस्थेने दाबलेला आहे, त्याच्या उन्नयनासाठी त्याच्या पुन्हा उभारणीसाठी बौद्ध धम्म हा कसा आवश्यक आहे, त्यातला भौतिकवादी दृष्टिकोन कसा आवश्यक आहे हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न ज्या निवडक लोकांनी केलेला आहे ओबीसी समाजामध्ये,
त्यामध्ये उल्हास राठोड हे एक ठळक नाव आहे. त्यांच्या अकाली निधनानं वैयक्तिक मला स्वतःला धक्का बसलेला आहे आणि मी अत्यंत व्यथित आहे. मी त्यांच्या भावपूर्ण स्मृतींना माझ्या दलित पॅन्थर NLD तर्फे अभिवादन करतो, श्रद्धांजली वाहतो. खरं तर उल्हास राठोड साहेबांचं अचानक एक्झिट होणं ही संपूर्ण OBC चळवळीसाठी अतिशय मोठा हा नुकसान आहे. कारण उल्हास राठोड साहेब हे व्यक्ती नसून हे एक चळवळ होती आणि फक्त उल्हास राठोडच नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय ह्या OBC चळवळीत पूर्णपणे वाहून घेतलेले होते. फक्त OBC चळवळ नव्हे तर OBC चळवळीबरोबर उल्हास राठोड साहेब जे बंजारा इंटेलेक्च्युअल फोरम महाराष्ट्र त्याचे आधारस्तंभ होते. त्याचबरोबर परळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो निवासस्थान आहे BIT चाळ, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान समिती परळ मुंबई याचे ते सुरुवातीपासून संस्थापक सदस्य होते आणि सुरुवातीपासून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी अतिशय सुरुवातीपासून ते प्रयत्नशील होते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ते प्रत्येक वर्षी फक्त बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा बुद्ध जयंती इथं न थांबता ते शिवजयंती साजरी करायचे, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करायचे. त्याचबरोबर भंडारी समाजाचे जे अतिशय आदरणीय महामानव होते, त्यांचे जे बाबासाहेबांचे अतिशय विश्वासू व्यक्ती होते, त्यांच्या चळवळीत देखील त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला, जयंती साजरी करीत होती. आणि विशेष म्हणजे माझ्यासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडू इच्छितो की माझ्यासाठी ते अतिशय हक्काची व्यक्ती होती. अनेक कार्यक्रमात जेव्हा कधी पाहुणे वगैरे काही उशिरा किंवा न येण्याचा असा अचानक काही कार्यक्रम होत असेल तर ते मला हक्काने बोलायचे की दफेदार सर तुम्ही या. इतकं ते सांगायचे की दफेदार तुम्ही माझ्या हक्काची व्यक्ती आहेत म्हणून मी तुम्हाला कधीही तुम्हाला अचानक बोलवतो. आणि चळवळ आणि संपूर्ण OBC समाज, SC ST OBC त्याचबरोबर जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्याबरोबर नेहमीच एकता निर्माण व्हावी आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जो स्वप्न होता की या भारतात बहुजनांचं राज्य आलं पाहिजे, ह्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे होते. आणि शेवटी सगळ्यांना माहीतच आहे की हनुमंत उपरे काकाने चलो बुद्ध की ओर जो मोहीम सुरू केली होती त्यांच्यानंतर आता फक्त आणि फक्त उल्हास राठोड साहेब ती मोहीम, ती मिशन रात्र दिवस राबवणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारे, बंजारा जसा असतो ना रात्र दिवस फिरणारा, एका ठिकाणी न राहणारा, सर्व घर संसार नोकरी हे करीत असताना देखील संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरणारे असे हे अतिशय पोटतिडकीने काम करणारे चळवळीचा एक अतिशय खंदा नेता आणि जमिनीवर काम करणारा एक सच्चा नेता हरपलेला आहे. याचा प्रचंड दुःख आहे. माझी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस महाराष्ट्रातर्फे मी अतिशय विनम्र अभिवादन करतो आणि आदरांजली वाहतो. उल्हास राठोड हे 1999ला आम्हाला पहिल्यांदा भेटले. मुंबईमध्ये विद्रोही मराठी साहित्य संमेलन आम्ही घेतलं. त्यावेळी आम्ही जे सगळे तरुण कार्यकर्ते होतो त्यामध्ये ते एक होते. त्यावेळी ते संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही जे सगळे करत होतो त्यामध्ये धडपडणाऱ्यापैकी ते होते. नंतरच्या काळामध्ये त्यांनी अनेक चळवळीमध्ये सहभाग घेतला. बंजारा लोकांची चळवळ असू द्या, बांधकाम कामगाराची चळवळ असू द्या, त्यानंतर शेवटी सत्यशोधक OBC समाजाची चळवळ, या सर्व याच्यामध्ये ते ज्या डिफेन्समध्ये नोकरीला होते त्या ठिकाणीसुद्धा कामगार संघटनांमध्ये काम, अशा सगळ्या ठिकाणी ते कायमपणे धडपडणारा, कार्यरत राहणारा, वाहता असा हा कार्यकर्ता होता. आणि मला वाटतं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत समाजातल्या सर्व वंचित घटकांबरोबर ते राहिले. आणि नंतरच्या काळामधला जो शेवटचा त्यांचा ध्यास होता तो आपला समाज जो आहे, OBC समाज जो आहे, तो बुद्ध धम्माकडे घेऊन जाण्याचा त्यांचा ध्यास होता. आणि त्या ध्यासाने ते पछाडलेले होते आणि त्या ध्यासानेच ते काम करत होते. एक अत्यंत उमदा, कायम उत्साही असणारा
कधीही नाउमेद होणारा असा हा खळाळता असा कार्यकर्ता होता. त्याचं निधन अकाली झालेलं आहे आणि त्यामुळं त्याच्या कुटुंबाची वरचं क्षेत्र जे आहे ते गेलेलंच आहे. परंतु त्याचबरोबर या वंचित समाजाने आपला एक सच्चा धडपडा कार्यकर्ता जो आहे तो गमावला आहे. मला वाटतं ते दुःख जास्त मोठं आहे. ओबीसी चळवळीतून बुद्ध धम्माच्या वाटेवर जी चळवळ उपरे काकांनी सुरू केली होती त्याच्यातला एक खंदा पुरस्कर्ता आणि चळवळीला दिशा देणारा एक कार्यकर्ता जो खऱ्या अर्थाने आचार विचार कृतीने बुद्ध धम्माकडे पूर्ण ओबीसी समाजाला घेऊन जाणारा असा कार्यकर्ता आमच्यातून हरपला आहे. अतीव दुःख आहे. चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याशी उल्हास राठोड यांचा अगदी मित्रत्वाचा बंधुत्वाचा असा संपर्क होता आणि दिवस रात्र उन्हाळा पावसाळा कधी न विचार करणारा कार्यकर्ता आज हा आपल्यात नाही आहे. अतीव दुःख आहे या गोष्टीचं. पण जे त्याने त्याच्यावरती जेव्हा कळलं आम्हाला की मेंदूच्या विकाराने तो ग्रस्त आहे आणि हायपर टेन्शन आलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा अकाली हा मृत्यू आलेला आहे. त्याच्या कुटुंबाला आपल्या ओबीसी बांधवांकडून बहुजन समाजाच्या चळवळीकडून बळ मिळो अशी मी श्रद्धा आज त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. उल्हासजी राठोड यांच्याबद्दल बोलण्यासारखं फार फार काही आहे. कारण काल मी केम हॉस्पिटलला आम्ही गेलो आणि ज्यावेळेस केम हॉस्पिटल त्यांना ॲडमिट केलं असं समजलं तर बऱ्याचदा डॉक्टरांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की बाबा ब्रेन स्ट्रोक तर झालेला आहे परंतु आता आपण वाचवण्याचा प्रयत्न तर चालूच होता. आम्ही डीन मॅडम यांच्याशी बोललो. खरं पाहायला गेलं तर ओबीसीचा एक मोठा नेता उपरे काकानंतर जर खरं पाहायला गेलं तर उल्हास राठोडनी जे काम केलं ते काम बौद्ध धम्माच्या मार्गावर ज्यांना त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला आणि या चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या पद्धतीने त्यांची झंझावत असा त्यांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरत होते ते पर्यावरणवादी तर होतेच होते. परंतु फुले शाहू आंबेडकर विचारांची त्यांनी एक असा वसा घेतला होता की आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने ज्या महामानवाने आपल्याला जीवन जगण्याचा प्रयत्न केला अशा महामानवाच्या त्यांच्या समाजापर्यंत पोहोचण्याचं काम उल्हास राठोड यांनी केलं. खरं पाहायला गेलं तर आज त्यांचं अंत्ययात्रा आज निघालेली आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली देऊन इथे थांबतो. जय भीम. एक तर ही दुःखद घटना आहे उल्हास राठोडची जे आकस्मिक निघून जाणं. खरं म्हणजे चळवळीला मोठा धक्का आहे. विशेष करून त्यांनी जी चळवळ सुरू केली होती ओबीसीमध्ये बुद्ध धम्म घेऊन जाण्याची त्या चळवळीचं एक महत्त्वाचं काम असं वाटतं कुठंतरी थांबलं आहे. परंतु थांबलंही म्हणता येणार नाही. त्यांनी जे हे केलं होतं कष्ट घेतलं होतं त्या कष्टाला फळ येतं आहे आणि आज ओबीसी समाजामध्ये मोठी जागृती बौद्ध धम्माकडे येण्याची सुरू झालेली आहे. एक धम्म जरी आपण धम्माचं कार्य एकीकडे होत असलं तरी या देशामध्ये ज्या धर्मांध शक्ती आहेत ज्या धर्मांध शक्ती आज संपूर्ण हवी होऊ पाहतात राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून त्याच्या समोर एक बुद्ध धम्माचं जे कार्य आहे किंवा बुद्ध धम्म हा पर्याय होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून उल्हास राठोड मध्ये कॉन्शियसली काम करत होते की धर्मांध मनोवादी विचारांना ब्राह्मणशाहीला या पद्धतीने प्रखर विरोध करून एक समतेवर आधारित जो समाज आहे जो बुद्ध धम्म आपल्याला समानता शिकवतो ते कार्य उल्हास राठोड करत होते आणि त्यामुळे त्यांनी जो काय ह्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झंझावात सुरू केला होता त्यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांचं हे वय नव्हतं 57 वर्ष हे काय मोठं नव्हतं परंतु एवढ्या ह्या कमी वयामध्ये अचानक त्यांच्या शारीरिक अशा घडामोडी झाल्यामुळे ते आपल्यामधून निघून गेल्यामुळे एकंदरच चळवळीला हा मोठा धक्का आहे असं आम्ही समजतो आणि म्हणून उल्हास राठोड यांच्या जाण्याने एकंदर चळवळ ही फार आहत झालेली आहे दुःखी आहे आणि एक प्रश्नचिन्ह सोडून गेलेली आहे की येणाऱ्या दिवसात त्यांचं जे ज्या लगन आणि ज्या डेडिकेशनने ज्या तळमयतेने ते काम करत होते असे तळमयतेने काम करणारे कार्यकर्ते आज निर्माण होणं
त्या समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये, आणि ही सगळी जी पुरोगामी परंपरा आहे, पुरोगामी चळवळ आहे, प्रगतिशील चळवळ आहे, ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचं जे काय मोलाचं आणि कष्टाचं काम आहे ते ज्या गतीने होत होतं त्याला मला वाटतं कुठंतरी अशा पद्धतीचा थोडा एक गतिरोध निर्माण झाला आहे. परंतु आम्ही ते गतिरोध मानत नाही, ह्याच्यातून उर्मी घेऊन एक त्याच्यातून त्यांचं राहिलेलं कामाचं ही प्रेरणा घेऊन त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने आमचे कॉम्रेड उल्हास जे कामगारांच्यासाठी, श्रमणाऱ्यांच्यासाठी काम करत होते, त्यांच्या संघटना बांधत होते, त्यांच्या प्रश्नासाठी लढत होते आणि त्यांना न्याय हक्कासाठी ते काम करत होते. आणि ते करत असताना सामाजिक काम आणि समाजाचं काम देखील ते करत होते. म्हणजे समतोल अशा पद्धतीचे कामगार वर्गाची चळवळ, कामगारांना न्याय देणं, कामगारांचं जे होणारं शोषण आहे त्याच्या विरुद्ध लढा लढत असताना सामाजिक परिवर्तन घडलं पाहिजे, समाजामध्ये बदल झाला पाहिजे आणि समाज एक असा परिपूर्ण समाज झाला पाहिजे ज्यामध्ये जो बुद्धाने मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर, समानतेच्या मार्गावर समाज गेला पाहिजे, याच्यासाठी काम करणारे असे उल्हास राठोड होते. तर ते गेल्याने अतीव दुःख आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याचबरोबर जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आणि श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांना अखेरचा जय भीम, लाल सलाम, नमो बुद्धाय हो करून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. आज हमारे बीच हमारे गुरुवर्य, हमारे बड़े बंधु, चळवळ के एक बहुत बड़े नेता उल्लास जी राठौड़ हमारे बीच नहीं है. उनका जो अधूरा कार्य है, हम सब अभी हम उनकी बहनें हैं, साथ में सब भाई मिलके इस कार्य को हम लोग आगे बढ़ाएंगे. शरीर से वो हमारे साथ नहीं है, लेकिन ऐसे उनकी जो विचारधारा है वो हमारे साथ हमेशा रहेगी. हर पल हमें उनका बहुत सारा मतलब जब हम फोन करते थे, उनसे बातचीत होती थी, जब मुलाकात होती थी तो चळवळ के बारे में, जो मूवमेंट है उसके बारे में ही बात होती थी कि किस तरीके से आगे बढ़ाना है और लोगों को बुद्ध की ओर कैसे लेके जाना है. जो हमारा मूल धर्म है, बौद्ध धर्म, उसको आज जाके हमारा भारत भी अगर कहीं पर रिप्रेजेंट करता है खुद को किसी देश में जाके, तो उनको बुद्धा रिप्रेजेंट करना होता है, ना कि कोई मतलब देवी देवताओं को हम रिप्रेजेंट करते हैं. तो हमारी इस भूमि को, हमारे भारत भूमि को बुद्ध की भूमि कह के जाना जाता है. और हमारे जो बंधु हैं उल्लास जी राठौड़, उन्होंने चलो बुद्ध की ओर का जो नारा लगाया था, उसके साथ हम तभी भी थे, हम अभी भी हैं और हम आगे हमारे जीवन तक, पूरे जीवन तक रहेंगे. धन्यवाद. म्हणजे आम्ही स्वतः भावनाविवश झालेलो आहे. उल्हास राठोडचं व्यक्तिमत्व म्हणजे फार आगळं वेगळं होतं. हे उल्हास राठोड हे जे निर्भीड त्यांचं जे होतं, कुठेही जायचे तसं पाहायला गेले तर आम्ही म्हणजे कालकथित जे हनुमान तुपरे काका जे होते, आम्ही त्यांच्या ज्या ओबीसी बौद्ध धम्माच्या वाटेवर त्या मी चळवळीमध्ये होते. जरी मी आंबेडकरिझम जरी असेल तर एक व्यक्ती आमच्या समाजामध्ये, ओबीसी समाजाची व्यक्ती बौद्ध धम्माच्या वाटेवर ही मुवमेंट चालवत आहे, तर का नको आपण यांना सपोर्ट देणं हे गरजेचं असतं. कोणत्याही व्यक्तीला सपोर्ट हा आधार असतो. जरी आम्हाला संविधान जरी असलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला संविधान दिलेलं आहे, तरी असलं तर एक जनतेचा समुदाय असणं ते गरजेचं असतं. मी जास्त काय बोलणारी नाही आहे. मी मुवमेंट्समधली महिला आहे. आजही संपूर्ण हे शोकाकुल कुटुंब झालेलं आहे. त्यांचा उल्हास राठोड यांचं, त्यांची मिसेस भावना आहे, त्यांचा मुलगा आहे, कनक आहे. आम्ही सुरुवातीपासून यांच्याबरोबर आहोत आणि सोबत राहू. जास्त काही बोलायचं नाही मला. मी अनेक आंबेडकरी मुवमेंट्समध्ये असल्या कारण अनेक संस्थांना एक मॉरल सपोर्ट म्हणून, एक पुश करण्यासाठी मी त्यांना कार्यरत होते. माझ्या संपूर्ण संघटनेतर्फे अनेक संघटनेची नावं घेऊ शकत नाही आहे, एवढंच मी बोलते. माझ्या निळे कुटुंब तर्फे आणि माझ्या अनेक संघटनेच्या माध्यमातून मी उल्हास, कालकथित उल्हास राठोड यांना मी भावपूर्ण आदरांजली करते आणि शेवटचा क्रांतिकारी निळा सलाम ठोकतो. जय भीम, नमो बुद्धाय. मला असं वाटलं की त्याला मी जवळपास नाही म्हटलं तरी 25-30 वर्ष ओळखत होतो आणि तो वेगवेगळ्या चळवळीमध्ये सहभागी होता. विशेषतः मी सुरुवातीला आम्ही जेव्हा विद्रोही संस्था चळवळ सुरू केली त्या ह्याच्यातही त्याचा सहभाग होता. त्यानंतर तो संबंध ओबीसीच्या संघटनेसाठी सुरुवातीला त्यांनी बंजारा समाजातले जे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांना प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आंबेडकरी विचार, फुले आंबेडकर विचार हा त्यांच्यामध्ये पोचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नशील राहिला. आपल्याला कल्पना आहे की जेव्हा उपरी काकांनी, हनुमंत उपरी काकांनी घोषणा केली की चलो बुद्ध की ओर, तर
त्या सगळ्या मोहिमेमध्ये तो खूप सक्रियपणे सहभागी होता. आणि विलासचं असं आपलं उल्हासचं असं होतं की उल्हास सगळ्या कामगार तो तिथे त्यांच्या युनियनचं देखील तिथे काम करत होता. त्या युनियनच्या बरोबरच सामाजिक चळवळी ज्या चळवळी असतील, आंबेडकर चळवळी असतील, पुरोगामी चळवळी असतील, त्या सगळ्या चळवळीमध्ये त्याचा खूप सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आणि त्याच्याशी म्हणजे मला आठवतं की आम्ही आत्माराम कन्हेराम राठोड हे विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळेस ते त्यांच्या घरीच उतरले होते आणि त्यावेळेस मी तिथेच त्यांना भेटायला गेलो आणि त्या सगळ्या संदर्भात तर त्याचा समाजातल्या वेगवेगळ्या ज्या चळवळी होत्या त्या चळवळीशी त्यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि पर्यावरणासाठी तो गिरीश त्यासोबत देखील तो पर्यावरणाच्या अनुषंगाने काम करत होता. वेगवेगळ्या त्याला खरं पण शेवटच्या काळात मी बघितलं की त्यांनी पूर्णपणे बौद्ध धर्माकडे लोकांनी यावं, विशेषतः ओबीसींनी त्याच्यामध्ये सक्रिय व्हावं यासाठी तो सगळ्या याच्यात राहिलेला आहे. आम्ही खैरलांजीचं आंदोलन असो किंवा उन्हाचं आंदोलन होतं, उन्हाच्या प्रश्नावर जे हे झालं हत्याकांड जे अत्याचाराचा प्रश्न घडला होता, या सगळ्या मोहिमेमध्ये तो आमच्यासोबत नेहमी असायचा. ज्या आम्ही दलित अत्याचाराचे प्रश्न घेतलेले त्या सगळ्या प्रश्नामध्ये त्याचा आघाडीचा जो आमच्यासोबत त्याचा राहिलेला आहे. आणि असं वाटलं नाही की जेव्हा कळलं की त्याला ब्रेन हॅमरेज झाला तेव्हा आम्हाला वाटलं की तो म्हणजे इतका अकाली जाईल. पण काल अचानक दुपारी फोन आला आणि उल्हास गेल्याची बातमी कळली. आम्हाला सगळ्यांना धक्का होता, कारण उल्हाससारखा कार्यकर्ता हा जो सगळ्या चळवळीशी संबंध असलेला परिवर्तन चळवळीमध्ये आघाडीवर असलेला एक कार्यकर्ता जो जातो तेव्हा तो केवळ त्याचं कुटुंबाचं नुकसान झालेलंच आहे. त्याची पत्नी भावना राठोड ही पण त्या सगळ्या दुःखामध्ये आणि त्या सगळे झालेले. परंतु सामाजिक सर्व चळवळीत बघितलं म्हणजे हनुमंतराव उपरे ज्या तऱ्हेने गेल्यानंतर जे दुःख सगळ्यांना झालं त्याच प्रति दुःख हे आम्हाला झालेलं आहे. आणि त्यांनी जे कार्य केलं होतं ते कार्य आपण पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळ्यांनी पुढे करूया. एवढंच त्याला आज तीच खरी अर्थाने त्याला क्रांतिकारक अभिवादन ठरेल असं मला वाटतं. मी त्यांना जातीयंत संघर्ष समिती, त्याचबरोबर दलित प्रांत समन्वय समिती आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. उल्हास राठोड हे माझे नातेवाईक होते, चळवळीचे नातेवाईक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचे नातेवाईक होते आणि धम्म क्रांतीचेही नातेवाईक होते. हे असे महान व्यक्ती होते की ज्यांनी दीक्षा घ्यायची आहे, मी विचार करत आहे आणि विचार करत आहे असे हजार कारणं सांगितल्या, दीक्षा घेतली. म्हणून त्यांना मी वंदन करतो. दीक्षा घेण्याचा निर्णय जो आहे त्याची ना मुहूर्ताची वाट बघितली ना काळाची वाट बघितली की मी करोडो लोक येतील अशी वाट बघितलं. असे उल्हास राठोडचं जे या भारताच्या सामाजिक परिवर्तन आणि धम्मक्रांती विज्ञान क्रांतीमध्ये योगदान म्हणजे घेतलेला निर्णय मी या निमित्ताने सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतो, कृपया दिवसाची वाट बघू नका. चांगला दिवस येईल, मुलगा सोबत येईल, नातेवाईक सोबत येईल, मित्र येतील, कारणं सांगू नका. बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर बना, तुम्ही दीक्षा घ्या ना, हजारो लोकांना दीक्षा द्या. तर उल्हास राठोड हा जरी माझा नातेवाईक असला तरी 22 प्रतिज्ञा अभियानाचा मुख्य प्रचारक म्हणून आणि सर्वांच्या वतीने सर्वांना भारतातील प्रत्येक नागरिकाजवळ माझे आदर व्यक्त करतो, आदरांजली व्यक्त करतो. आणि संपूर्ण भारतामध्ये ओबीसी बुद्ध धम्म की ओर, ओबीसी म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट, मग ओरिजिनल बुद्धिस्ट यांचा मूळ धर्म जो बुद्ध धम्म होता, विज्ञानाचा धर्म होता, विचाराचा धम्म होता, विवेकाचा धम्म होता, ह्याच्यावर सर्व ओबीसीने यावं. आणि जाती रोगवाल्या धर्माला म्हणजे 14 ऑक्टोबर 12 ऑक्टोबर 13 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी एक नारा दिला होता, लोकांनी दिला होता, बाबासाहेब करे पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार. तर ही जी क्रांती आहे तर आज ओबीसीवर मोठी जबाबदारी आहे. त्यांनीही कुठला दिवस आणि मुहूर्त आणि वर्ष आणि नातेवाईक कुठली वाट न बघता बुद्ध धम्माच्या वाटेवर यावं, हीच त्यांच्या कष्टाला कर्तृत्वाला आणि उल्हासच्या क्रांतीला अभिवादन असेल, एक आदरांजली असेल. धन्यवाद. उल्हास राठोड हा आमचा केवळ स्नेहीच नाही तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत गेली 40 वर्षे आमच्या सोबत असलेला आमचा सहकारी आज आम्ही गमावला आहे. तो तथागताच्या चरणी लीन झाला आहे. उल्हास ह्या वंचित समूहासाठी त्याचं जे काम आहे ते सातत्याने करत होतं. महाराष्ट्र बांधकाम नाका कामगार संघटना, बंजारा इंटेलेक्च्युअल फोरम, सत्यशोधक ओबीसी परिषद अशा वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत उल्हास सातत्याने रात्र आणि दिवस ह्या समूहासाठी आपलं काम करत होता. एवढंच नाही तर जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचं संतुलन झालं पाहिजे. सेंद्रिय शेतीचं कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल, त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाचवता येतील ह्या बाबीवर अत्यंत
रात्र आणि दिवस काम करणारा आमचा एक सहकारी अचानक आम्हाला सोडून गेला आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि उल्हास राठोडचं राहिलेलं काम वंचितांमार्फत हे अधिकाधिक घरापर्यंत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यपूर्वक आम्ही करू, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम, जय भारत, जय संविधान. उल्लास राठौड़ साहब समता, स्वतंत्रता, बंधुता के पक्षधर थे. उनका मिशन था कि पूरा जो देश है वो बुद्ध की तरफ चले. वो बुद्ध हैं क्या, कबीर हैं क्या? वो कह रहे हैं सारे मनुष्य एक समान, और कुछ लोग हैं जो कह रहे हैं सारे मनुष्य असमान. मनुष्य मनुष्य नहीं है, उसको जानवर समझते हैं. कुत्ते का जो है वो छुआ हुआ चीज़ खा लेंगे, मगर इंसान का छुआ हुआ चीज़ नहीं खाएंगे. तो हमसे उनसे लेना देना नहीं. हमारा मिशन है कि मनुष्य को मनुष्य बनाना. तो मनुष्य मनुष्य बनेगा कैसे? वो संविधान कह रहा है. बुद्ध का संदेश, कबीर का संदेश, फुले साहब का संदेश, अंबेडकर साहब का संदेश उस संविधान में नीत है जो कह रहा है ऑल आर इक्वल, फ्रीडम ऑफ व्यवसाय. मतलब तुम पुराना काम धाम छोड़ करके तुम MP बनो, MLA बनो, टीचर बनो, लेक्चरर बनो. तो जो हमको उन्नति पर पहुंचाया, तो हम लोग ऐसे कार्यक्रम में संविधान की उद्देशिका करवाते हैं, ध्यान करवाते हैं. हमको स्पीच देने नहीं आते, तो हम लोगों ने ऐसे कार्यक्रम पर उल्लास साहब का अंत्येष्टि संविधान की उद्देशिका पढ़ के करवाया. सर्वांना सप्रेम जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, OBC धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट. काल ही दुःखद घटनाबद्दल माहिती माझ्या कानावर पडली आणि मी स्वतः हतबल झालो. अचानक अशा प्रकारची घटना घडणे, अघटित घटना घडणे आणि ती आमच्या कानी पडणे, कानाला कधी ती आम्ही अस्वस्थ झालो की तिला कशा प्रकारचं आपण ग्वाही देऊन तयार करायचं. कारण उल्हास राठोड एक आमच्या बंजारा जातीतील, त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि एकट्याने दीक्षा न घेता पूर्ण कुटुंबाने दीक्षा घेतली. एकमेव असा कुटुंब आणि एकमेव असा व्यक्ती होता की त्या व्यक्तीने बौद्ध धम्माची दीक्षा कुटुंबासहित घेतली आणि त्या कुटुंबासहित दोघंही नवरा बायको बुद्ध जीवन जगत होते आणि बुद्धाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सतताने मदत करत होते. मी नागपूर शहरांमध्ये दरवर्षी OBC धम्म दीक्षेचा कार्यक्रम 25 डिसेंबरला घेत असतो. कित्येक कार्यक्रमामध्ये ते आमचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोघेही पती पत्नी होते आणि प्रत्येक लोकांना सांगायचं की बुद्ध जीवन जगणे म्हणजे कसं असतं. एकदा तथागत बुद्धांकडे एक मनुष्य आला आणि तथागताला म्हणतो, तथागत मी घरात गेल्यानंतर माझ्या बायकोपोराशी काहीच पटत नाही, काय करावं मला काही सुचतच नाही. त्यावेळेस तथागत त्याला म्हणतात, शिलो संपन्नो नारो सुपटिपन्नो वतीपको. त्या शीलवान माणसाकडे जा. शीलवान मनुष्य तुला कठीणात कठीण मार्गातून मुक्त करण्याचं काम करेल. शीलवान होणे म्हणजे बुद्ध होणे, तथागताच्या मार्गाला मार्गक्रमण करणे, धम्माचा आचरण करणे. जो धम्माचा आचरण करतो तो शीलवान असतो. त्या शीलवान माणसाची या समाजाला जगाला गरज आहे. अशा शीलवान माणसाच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर उल्हास राठोड स्वतः जीवन जगत होते आणि शीलवान माणसं निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. अशा शीलवान माणसाला आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या स्थितीमध्ये आम्ही मुकलो आहोत, कारण आम्हाला धम्माचं काम समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं होतं. धम्माचा हेतू आहे की प्रत्येक माणसाला माणूस म्हणून घडवणे, त्या माणसाला माणुसकीची जागृती जाणता देणे आणि समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून त्या समाजात त्याची प्रतिमा निर्माण करणे. तो आदर्श पती म्हणून राहू शकतो, आदर्श मुलगा म्हणून राहू शकतो, आदर्श समाजातला व्यक्ती म्हणून समाजात जीवन जगू शकतो. उद्या तो कोणत्याही पदावर गेला तरी त्या पदाला न्याय देणारा एकमेव व्यक्ती असा निर्माण होतो. तो बुद्ध धम्मामुळे निर्माण होतो. हे बुद्ध धम्माकडे आणण्याचं एकमेव कार्य ह्या OBC समाजाला आम्ही सांगतो की ती ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी आहात. तुम्ही मूळचे बुद्धांकडे तुम्हाला येऊन त्या धम्माचं आचरण करून आपल्या जीवनाला सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. हा सुजलाम सुफलाम बनवण्याचा अतोनात कार्य आम्ही उल्हास राठोड यांच्या मदतीने करत होतो. परंतु आज आमच्यामुळे अशा अगतिक घटना घडली आणि आमच्याला दुःखाचं डोंगर कोसळलं. म्हणून त्याला आम्ही मारी पूर्ण परिवारा सर्व OBC धम्म दीक्षांपरे आदरांजली व्यक्त करतो आणि त्या भावना प्रकट करतोय. उल्हास राठोड हा हाडामासाचा कार्यकर्ता होता. संपूर्ण आयुष्य त्यांनी OBC समाजाला एकत्र आणण्यासाठी, OBC समाजाला न्याय मिळण्यासाठी
ओबीसी समाज बुद्धाच्या वाटेकडे जाण्यासाठी आतोतंत प्रयत्न करणारी हनुमंत उपरेनंतर ही एकमेव महाशक्ती म्हणजे उल्हास राठोड साहेब आहे. मला त्यांच्याबद्दल खूप दुःख होतो. आयुष्याचं सगळं 80% त्यांनी आयुष्य हा समाजसेवेसाठी वाहून घेतलं. घरादारातली सगळी मंडळी समाजकार्यासाठी वाहून नेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे उल्हास राठोड साहेब आहेत. पर्यावरणासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे. बाबासाहेबांची 125वी जयंती सादर करताना त्यांनी जीवाचं रान केलं आणि संपूर्ण मुंबईभर आनंदात ही 125वी जयंती कशी सादर होईल त्यासाठी आतोतंत प्रयत्न करणार आमचे उल्हास राठोड आज आमच्यातून गेल्यानंतर खूप दुःख होतो. अशी व्यक्ती, अशी महान व्यक्ती या जन्माला येण्यासाठी कितीतरी जन्म घ्यावा लागतो. कारण आताचा जन्म पाहिलात की सगळे स्वार्थी आणि लाभार्थी आहेत. कारण या देशामध्ये तुम्ही पाहिला असाल की मणिपूर असो या ब्रिजबुसांगा भडवा असो, कारण देशामध्ये महिलांवर जो अत्याचार होत आहे त्याला कोणी आता वाचा फोडत नाही आहे. तर आपण सर्व मता मिळून ओबीसी संघटना बुद्धाच्या वाटे संस्कृती जागृत करू आणि पुन्हा एकदा हनुमंत उपरेंची संघटना ही पुन्हा कशी तेवत राहील याला जोर देऊन त्यांना आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि असे मित्र आम्हाला पुन्हा मिळणार नाही. जय नमो.